कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड, आजरा या तालुक्यांमधील 60 गावांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे। यामध्ये आजरा तालुक्यातील शेळप, घाटकरवाडी, सुळेरान, आंबर्डे, लिंगवाडी, किटवडे या गावांचा समावेश आहे। शक्तिपीठ महामार्गासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावं लागणार असून वृक्षसंपदेची सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे। शक्तिपीठ महामार्गाविरोधात महामार्ग विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली असून समितीच्या नेतृत्वाखाली 18 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं यासाठीचं आवाहन करण्यासाठी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला। राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांची परतफेड करण्यासाठी शक्तिपीठ महामार्गाचा घाट घालण्यात आलाय असा आरोप करत फोंडे यांनी या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा बळी जाणार असल्याची भीती व्यक्त केली। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या या महामार्गाला ताकदीने विरोध करण्यासाठी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी 18 जूनच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। आजरा तालुक्यात ठिकठिकाणी पार पडलेल्या बैठकांना आजरा तालुका समन्वयक सुधाकर पाटील, केडी पाटील, बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, सर्जेराव पाटील, अंकुश कांबळे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग पाटील, दशरथ कांबळे, विष्णू पाटील यांच्यासह शेळप, घाटकरवाडी, सुळेरान, आंबर्डे, लिंगवाडी, किटवडे या गावांमधील शेतकरी उपस्थित होते।